स्वतःची पॉझिटिव्ह सेल्फ इमेज जपण्यासाठी पुढचे 4 ते 5 मुद्दे तू आयुष्यभर लक्षात ठेव. हे तुला आयुष्यभर मदत करतील. फाउंडेशन ऑफ लाईफ सिरीजच्या या 4थ्या व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे. असे व्हिडिओ तुला हवे असतील तर कृपया माझं मराठी सुयोधन हे चॅनल सबस्क्राईब कर. मी सुयोधन देशमुख. सगळ्यात पहिला मुद्दा की या जगात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. त्यामुळे कोणाशी तुलना करण्यात अर्थ नाही. एक सिंपल गोष्ट मी तुला सांगतो की जगातला सर्वोत्तम फलंदाज जर कोणाला मानलं जाते तर तो म्हणजे सचिन तेंडुलकर. त्या तुलनेमध्ये मोहम्मद कैफ सारखा फलंदाज असेल तो त्या गुणवत्तेचा मानला जाऊ शकत नाही. तरीही कैफने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे. जे कैफने केलं ते तेंडुलकरने केलं नाही. अर्थात तेंडुलकर सर्वश्रेष्ठ असेल, पण 2003ची नेटवेस्ट फायनल असेल, इतरही काही इनिंग्स असतील. जसं क्षेत्ररक्षण कैफने केलं तसं तेंडुलकरने कदाचित केलं नसेल. दोन्हीही व्यक्ती युनिक आहे. आता कैफ जर स्वतःची तुलना सचिन तेंडुलकर सोबत करत बसणार असेल तर त्याने जे काही आयुष्यात मिळवलेलं आहे ते त्याला खूप लहान, खूप छोटं वाटायला लागेल. परंतु त्रयस्थपणे विचार केला तर मोहम्मद कैफ सारख्या बॅट्समनची अचिव्हमेंट किंवा खेळाडूची जी अचिव्हमेंट उपलब्धी आहे तीही खूप मोठी आहे. त्यामुळे तू कदाचित लहान असशील, छोटा असशील, पण खारी इतका का होईना पण तू हे जीवन चांगलं बनवण्यासाठी, हे जग चांगलं बनवण्यासाठी आपला वाटा नक्कीच उचलू शकतो. आणि जे तू करू शकतो ते या जगात दुसरं कोणीही करू शकत नाही. त्यामुळे जो कोणता रोल तुला मिळालेला आहे तो रोल एन्जॉय कर, त्या रोलचा आनंद घे आणि आयुष्य जग. स्वतःचं जे युनिकनेस आहे, स्वतःचं जे वेगळेपण आहे ते एन्जॉय कर. दोन व्यक्ती कधीही सारख्या असू शकत नाही. स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ हे तर अक्षरशः जुळे भाऊ होते. दोघंही क्रिकेटर होते, दोघंही बॅट्समन होते आणि दोघंही युनिक होते, एकमेकांपेक्षा खूप वेगळे होते. मार्क वॉ त्याच्या टेक्निकसाठी आणि क्लासिक प्लेसाठी जाणला जायचा, तर स्टीव्ह वॉ त्याच्या जिद्दीसाठी जाणला जायचा. दोन्हीही जुळे असून वेगळे होते. त्यामुळे स्वतःचे युनिक पॉइंट शोध आणि त्यांच्यावर काम कर आणि पुढे जा. एक गोष्ट लक्षात घे, या जगात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती आकर्षक आणि प्रभावी असते. अट फक्त ही आहे की त्या व्यक्तीने स्वतःला आकर्षक आणि प्रभावी मानायला हवं. सॉक्रेटिसला सारं जग कुरूप मानतं, परंतु सॉक्रेटिस हा जगातल्या महत्वाच्या तत्वज्ञांपैकी एक आहे. आजही सॉक्रेटिसच्या विचारांशिवाय, तत्वज्ञानाचा अभ्यास पुढे जाऊ शकत नाही. अब्राहम लिंकन यांच्या बाबतीत पण तेच म्हणता येईल. ते सडपातळ होते, बारीक होते, कृश असं त्यांचं एकूण देहयष्टी होती. परंतु अमेरिकेचा इतिहास बदलण्यासाठी अब्राहम लिंकन यांचं योगदान जे आहे ते खूप महत्वाचं आहे. स्टीफन हॉकिन्सचं मी तुला उदाहरण देऊ शकतो की त्यांना ALS नावाचा आजार झाला होता. त्यामुळे त्यांना व्हीलचेअरवर राहावं लागायचं. त्यांना कुठली हालचाल करता यायची नाही. ते कॉम्प्युटर सुद्धा स्वतःच्या गालांचे स्नायू वापरून चालवत असत. त्यांना बोलताही यायचं नाही आणि ते कॉम्प्युटर बेस्ड व्हॉइस सिंथेसायझर वापरून बोलत असत. म्हणजे त्यांचा आवाज सुद्धा कॉम्प्युटर तयार करत असे किंवा त्या माध्यमातून ऐकता येत असे. आणि अशा या माणसाने असं विज्ञानामध्ये काम केलं की स्टीफन हॉकिन्स यांची तुलना जी आहे ती न्यूटन आणि आईन्स्टाईन सारख्या जगातल्या सर्वात बुद्धिमान शास्त्रज्ञांसोबत केली जाते. काही लोक त्यांना या काळातले आईन्स्टाईन म्हणतात की थोडी अतिशयोक्ती आहे, परंतु तरीही अशी देहयष्टी असणाऱ्या माणसाने, असा आजार असणाऱ्या माणसाने इतकं मोठं काम विज्ञानामध्ये केलेलं आहे. इतकंच काय मित्रा, यांचे 2 विवाह झाले असण्याचा इतिहास आहे. असा माणूस की जो व्हीलचेअरवर आहे तो 2 विवाह करतो आहे. मला त्यांचं जास्त अनालिसिस करायचं नाही किंवा क्रिटिसिझम त्यांचा करायचा नाही, पण तुला मी सांगतो की माणसाचा आत्मविश्वास आणि माणूस स्वतःला आतून काय समजतो ही गोष्ट किती महत्वाची असते हे यातून समोर येईल. आणि आणखीन एक उदाहरण तुला मी देईल की शाहरुख खान, जो भारतातला अतिशय प्रसिद्ध नट आहे, मोठा सुपरस्टार आहे, त्याला सुद्धा फार आकर्षक असं मानलं जात नाही, परंतु आपल्या कामाने त्यानेही मोठं एक नाव कमावलं आहे. त्यामुळे आपण स्वतःला आकर्षक आणि प्रभावी समजतो का हे महत्वाचं आहे. पुष्कळदा तरुण मुलं असतात, त्यांच्या काळ्या रंगाला घेऊन अनेक संशय स्वतःविषयी व्यक्त करतात. पुष्कळदा चेहऱ्यावर काही पुरळ वगैरे येत असते, त्यामुळे सुद्धा त्यांच्या मनात काही एक डाऊट्स येत असतात. उंची कमी असल्यामुळे त्यांना स्वतःविषयी एक लो फिलिंग येत असते. त्यामुळे आपली
देहयष्टी कशीही जरी असली तरी स्वतःला आपण आकर्षक आणि प्रभावी मानलं तर आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असा आत्मविश्वास आपण भरू शकतो की आपला समोरच्यावर त्याच पद्धतीचा प्रभाव पडत जाईल. ही बाब लक्षात घे. आपण प्रत्येक जण आयुष्यात काही ना काही यश मिळवत असतो आणि काही यश आपले असे असतात की ज्यांच्याविषयी आपण कधी विचार सुद्धा करत नाही. आपण नेहमी म्हणतो की सातत्य टिकवणं, कंटिन्युटी टिकवणं खूप कठीण आहे. पण आपण हे विसरतो की आपल्यापैकी बहुतांश म्हणजे 99.99% लोक रोज ब्रश करतात आणि हे त्यांनी आयुष्याचं म्हणजे ज्या दिवसांपासून ब्रश करणं सुरू केलं, साधारणतः जितकं आयुष्य असेल, म्हणजे सध्या माझं 42 वर्षाचं जर आयुष्य असेल तर मी असं म्हणू शकतो की मी सतत 41 वर्ष कंटिन्युअसली ब्रश करतो आहे. हे एका अर्थाने यश आहे, कारण आपण एक सवय इतकी कंटिन्युअसली पाळत आलो आहे की तिची आपण नोंद किंवा दखल सुद्धा घेत नाही. असे छोटे छोटे अनेक यश आपण आयुष्यात मिळवलेले असतील, असे मोठे मोठे पण यश आपण आयुष्यात मिळवलेले असतील. कधी आपण मेरिटमध्ये आलो असेल, एखादी स्पर्धा जिंकली असेल, दैनंदिन आयुष्यामध्ये एखादं पुस्तक वाचून संपवलं असेल, एखादं काहीतरी आपण एखादा चांगला चित्रपट पाहिला असेल, त्यातून आपण काही शिकलो असेल. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आणि अगदी मोठ्या मोठ्या गोष्टी, एखादी मोठी डिग्री संपवणं, एखादा मोठा जॉब मिळवणं, या सगळ्या गोष्टी पुष्कळदा एखादा इंटरव्ह्यू फेस करणं हे सुद्धा आपलं यश असते. म्हणजे जर समजा मला कोणी सांगितलं की बाबा रे तू UPSCचा इंटरव्ह्यू तुला द्यायला मिळणार आहे, तर तो इंटरव्ह्यू देणं, तिथपर्यंत पोहोचणं हे सुद्धा माझं एक मी मोठं यश मानेल. तर एकंदरीत काय, तर असे छोटे मोठे आपण यश आयुष्यात नक्कीच मिळवत असतो. हे यश आपण सतत आठवत राहिलो पाहिजे, ते सतत आपण मनावर बिंबवत राहिलो पाहिजे आणि अपयश जे आहे त्यापासून शिकून आपण ते विसरून गेलो पाहिजे. स्वतःचा पॉझिटिव्ह इनर फेस, स्वतःची पॉझिटिव्ह स्वप्रतिमा विकसित करण्याच्या दृष्टीने ही बाब खूप महत्वाची आहे. आणखीन महत्वाचा मुद्दा हा की आपल्यापैकी प्रत्येक माणूस प्रत्येक क्षणी आनंदी राहू शकतो. त्याला जसा निर्णय घ्यावा लागेल, त्याला तसं ठरवावं लागेल की मला प्रत्येक क्षण आनंदी राहायचं आहे. पुढच्या क्षणाचा काहीही भरोसा नाही. आता जवळजवळ 12 वाजलेले असतील आणि मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. उद्याच्या सकाळी मी असेल नसेल याचा सुद्धा भरोसा नाही. एकंदरीत आहे तो क्षण महत्वाचा आहे आणि आहे त्या क्षणाचा आपण आनंद घेणं महत्वाचं आहे. ही बाब लक्षात घे. आपण जिवंत आहोत, धडधाकट आहोत, म्हणजे आपण जगण्यायोग्य व्यक्ती आहे. हा मुद्दा मी तुला सांगतो आहे कारण जेव्हा डिप्रेशन येते, जेव्हा विशिष्ट प्रकारचे मानसिक आजार होतात, त्यावेळी आपण जगण्यायोग्य आहे किंवा नाही हा प्रश्न सुद्धा मनाला सतावत असतो किंवा आपण जगण्यायोग्य व्यक्ती आहे यावर आपला स्वतःचाच विश्वासही राहत नसतो. त्यामुळे हा विश्वास सतत स्वतःला देत राहणं ही सुद्धा एक महत्वाची बाब अशा परिस्थितीमध्ये बनलेली असते. आपल्याला जगण्याचा अधिकार निसर्ग देत असतो आणि निसर्गाने आपल्याला जिवंत ठेवलं आहे, म्हणजे आपण एक जगण्यायोग्य व्यक्ती आहे. ही बाब महत्वाची आहे. आणि शेवटी मी इतकंच सांगेल की आपण आयुष्यामध्ये किती वेळा पडतो हे महत्वाचं नाही, तर आपण आयुष्यात किती वेळा उभं राहतो हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपला सध्याचा जॉब गेला, आपण कंगाल झालो, तरीही आपण पुन्हा आयुष्यात उभं राहू शकतो हा आत्मविश्वास आपल्याला बाळगता आला पाहिजे. आपण वारंवार पराभूत झालो तरी वारंवार आपण लढू शकलो पाहिजे. वारंवार लढण्यासाठी आपण तयार होत राहिलं पाहिजे. शेवटी जिंकणं आपल्या हातात नसतं, परंतु लढणं आपल्या हातात असतं. आपण वारंवार जिंकू का हे आपण सांगू शकत नाही, पण आपण वारंवार मात्र लढत राहू शकतो. मला एक गझल आठवते आहे, हारण्यास एक नवा डाव पाहिजे, हारण्यास एक नवा डाव पाहिजे, साकळे जुना, साकळे जुना भरून येतो आहे, साकळे जुना, हारण्यास एक नवा डाव पाहिजे, साकळे जुना नवीन घाव पाहिजे. की हा घाव आता भरत आलेला आहे, म्हणून पुढचा घाव पाहिजे, हारण्यासाठी एक नवीन डाव पाहिजे. इतकंच बोलून मी हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.